तुम्ही कधी विचार केलाय फॉरेनवरनं एखादी गोष्ट भारतात येते ती एवढी महाग कशी होते? मित्रांनो, सगळा खेळ एका शब्दाचा आहे, इम्पोर्ट ड्युटी. चला पाहूया इम्पोर्ट ड्युटीनं आपल्या बिझनेसवरती काय फरक पडेल. इम्पोर्ट ड्युटी हे काही फक्त टॅक्स नाहीये, हे त्या देशाचं एक शस्त्र आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्यापेक्षा दुसऱ्या देशामध्ये अतिशय स्वस्त असेल आणि ती आपल्या देशात आली तर आपल्या देशातल्या मॅन्युफॅक्चरवरती उलटा परिणाम होऊ शकतो, त्यांचे काम थांबू शकते. यासाठी सरकार इम्पोर्ट ड्युटीचा वापर करते, सो दॅट मार्केटमध्ये कॉम्पिटिशन राहील आणि आपल्या मेक इन इंडियाला बूस्ट मिळेल. जर तुम्ही इम्पोर्टर असाल तर तुम्ही नेहमी इम्पोर्टेड प्रोडक्टची लँडेड प्राइस कॅल्क्युलेट करा, नाहीतर हीच इम्पोर्ट ड्युटी तुमचा सगळा प्रॉफिट खाऊन टाकेल. आणि जर तुम्ही एक्सपोर्टर असाल तर तुमच्यासाठी यामध्ये खूप मोठी संधी आहे. तुम्हाला अशा कंट्री शोधायच्या की ज्यांच्या बरोबर भारत सरकारनं ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे. त्या अग्रीमेंटमध्ये त्या कंट्रीमध्ये डिमांड असणाऱ्या प्रोडक्टची नावं असणार आहेत. म्हणजे तुम्हाला त्याच देशाला आपलं मार्केट बनवून तिथेच तुमची पोझिशन स्ट्रॉंग करायची आहे. लक्षात ठेवा, इम्पोर्ट ड्युटी हा काही अडथळा नाहीये, हा एक स्ट्रॉंग मार्केट सिग्नल आहे. जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्ही राईट डायरेक्शनला मार्केटिंग करताल आणि तुमचा बिझनेस नक्कीच पुढे जाईल. तर मित्रांनो, ड्युटीबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा, त्याची उत्तरं मी तुम्हाला देईन. धन्यवाद.